अधिक मास महात्म्य अध्याय 9. श्री गणेशाय नमः. सुदेवाने विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना हरी म्हणाला, अरे विप्रा, तू जे तप सहज केलेस ते दुसऱ्याकडून झाले नसते. हा महिना पुरुषोत्तम मास होता. त्यात पुत्रशोकात मग्न होऊन तू पावसात भिजलास, उपास केलास आणि माझे नित्यस्मरण केलेस. त्यामुळे ही सर्व पुरुषोत्तम मासाची सेवा झाली. हे साधन सर्वश्रेष्ठ आहे असे म्हणून हरीने पुरुषोत्तम मासाचे महात्म्य त्याला सांगितले व तो वैकुंठात परत गेला. वाल्मिकी म्हणाले, हे राजा, तो सुदेव ब्राह्मण इहलोकात पुरुषोत्तम मासाची व्रते करून अंती वैकुंठात गेला व पूर्वपुण्याईने त्याला जो जन्म मिळाला तोच तू आहेस. आणि तुझा मुलगा शुकदेव हा गरुडाच्या वरदानेने झालेला असल्यामुळे येथे तू पोपटाच्या जन्मास आला. गौतमी ही तुझी पत्नी गुणसुंदरी नावाने तुझी पत्नी झाली. तू अरण्यात गेल्यानंतर पोपटाने तुला आपल्या पूर्वजन्मीचा पिता म्हणून ओळखले आणि तू संसारात गुंतून जन्म मरणात अडकू नये, तुझे पतन होऊ नये म्हणून तुला त्याने विरक्तीचा उपदेश केला. आता तुझी कीर्ती अशीच अखंड राहो. मला या शरयू नदीच्या तीरावर जायचे आहे. असे म्हणून वाल्मिकी निघाले. तेव्हा राजा त्यांना म्हणाला, पुरुषोत्तम मासात व्रते कोणती करावी? तेव्हा वाल्मिकी म्हणाले, हाच प्रश्न लक्ष्मीने विष्णूला विचारला होता. तेव्हा त्याने जी माहिती लक्ष्मीला सांगितली ती परंपरेने मला कळली आहे, ती सांगतो. असे म्हणून त्या ऋषींनी पुरुषोत्तमाची पूजा, दाने, व्रते, स्नाने, उपोषणे इत्यादी सर्व यथासांग करून सांगितले. तसेच 7 श्लोक कसे म्हणवावयाचे तेही सांगितले.